पार्लमेंटमधील माझे सहकारी आदरणीय भाऊसाहेब वाकचौरे, माझे ज्येष्ठ मित्र आदरणीय विनोद खंडारेजी, अतिशय उत्तम काम प्रशासनात ज्यांनी केलं अशा सेवानिवृत्त सचिव आदरणीय श्रीमती अरुणा शर्मा, माझे मित्र ललितजी, या पुस्तकाचा लेखक गौतम कोतवालजी आणि विशेष रूपाने आउट ऑफ द बॉक्स म्हणून ज्या मराठी अधिकाऱ्यांचं त्यांच्या जीवनाचं, त्यांच्या कार्याचं, त्यांच्या कर्तृत्वाचं अतिशय उत्तमरित्या चित्रण करून हे पुस्तक तयार झालेलं आहे, असे त्यांचा आपण सत्कार पण केला। असे सर्व सन्माननीय अधिकारीगण आणि उपस्थित बांधवांना आणि बहिणींना, आउट ऑफ द बॉक्स हे जे शीर्षक आहे हे वाचल्यावर माझ्या मनात निर्माण झाला प्रश्न की सरकारमध्ये कोणी आउट ऑफ बॉक्स वागलं तर चालतं का? आजच माझ्याकडे मीटिंग सुरू असताना NHIचे चेअरमन आणि मी बसलो असताना आम्ही एक मोठी मीटिंग सुरू होती, त्यामध्ये आउट ऑफ बॉक्स निर्णय करायचा। सुप्रीम कोर्टाने एक निर्णय केला की फ्लॅश त्यावेळी पोल्युशनचा प्रश्न होता, त्यामुळे त्यांनी निर्णय असा केला की यानंतर जेवढी फ्लॅश पॉवर प्रोजेक्टमध्ये येईल ही फ्लॅश ते पॉवर प्रोजेक्ट आपल्या खर्चाने ट्रान्सपोर्ट कॉस्ट सहन करून ती त्या ठिकाणी पोहोचवून देईल, म्हणजे मग त्या फ्लॅशचं एकंदर त्याचा उपयोग होईल आणि पोल्युशन कमी होईल। पण हा निर्णय झाल्यानंतर परिस्थिती बदलली आणि फ्लॅश ही सिमेंटमध्ये 35% ऍड करायला सुरुवात झाली। मग फ्लॅशचे निर्णयाने उपयोग आले। मला आठवतं मी ज्यावेळी महाराष्ट्रात मंत्री होतो त्यावेळी शीला दीक्षित या अर्बन मिनिस्टर होत्या आणि मी मुंबईहून त्यांना भेटायला यायचो की फ्लॅशचा वापर केल्यामुळे कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन कशी कमी होईल। आता प्रॉब्लेम असा झाला की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, त्याच्या आधारावर NHIने टेंडर काढलं की तुम्हाला तुमच्या जवळच्या प्लॉटमधून फ्लॅश मिळेल, आणि 4 वर्ष झाले कॉन्ट्रॅक्टरला फ्लॅश मिळाली नाही। सरकारी कंपन्यांनी देखील आणि राज्य सरकारचे पॉवर प्रोजेक्टनी सांगितलं फ्लॅश पाहिजे असेल तर तुम्ही पैसे भरा। आता कॉन्ट्रॅक्टर असं म्हणाले की तुम्ही कॉन्ट्रॅक्टरमध्ये लिहिलं होतं की तुम्हाला फुकट मिळणार। मग अधिकाऱ्यांना विचारलं तुम्ही का लिहिलं, तर सुप्रीम कोर्टाने दिलेला ऑर्डर होता त्याच्यामुळे लिहिलं। आणि मग मी शेवटी एक उपाय सांगितला की तुम्ही सुप्रीम कोर्टाचा आदेश जे राज्य सरकार पाळत नाही त्या सरकारच्या मुख्य सचिवावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, आता ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट टाकल्यानंतर जे मुख्यमंत्र्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी होते हरियाणाचे ते आता आमच्या विभागाचे सेक्रेटरी झाले। मी गमतीने असं म्हटलं की एनी फॉल्ट आयदर इट इज फ्रॉम स्टेट गव्हर्नमेंट और सेंट्रल गव्हर्नमेंट और फ्रॉम गव्हर्नमेंट एजन्सी, इट इज द फॉल्ट ऑफ द गव्हर्नमेंट। मग तुम्ही जर कबूल केलं कॉन्ट्रॅक्टमध्ये नाही त्याचे पैसे द्या। त्याच्यावर आमच्या सचिवांनी ऑर्डर काढला की यानंतर अशा प्रकारच्या याचे पैसे देणे कायद्याप्रमाणे योग्य होणार नाही। आता नाही सेक्रेटरी म्हणतात की तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, पण त्यांनी तर पहिले त्याच्यावर ते लिहून ठेवलं, आता मी निर्णय कसा बदलवू? या सगळ्या चर्चेमध्ये एक विषय मी त्यांना सांगितला, पहा एक गोष्ट लक्षात ठेवा, मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे अंबानींच्या दिलेला काढला, त्यांचा कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं आणि त्या काळात 3600 कोटीचा 1600 कोटीत बांधला। वरळी बांद्रा 400 कोटीत झाला, नंतर तो 1800 कोटीत गेला आणि उड्डाण पूल 1800 कोटीचे 900 कोटीत झाले, 950 कोटी। मी हे 94-95 सालची गोष्ट सांगतो, एवढे पैसे वाचले। आणि आता आम्ही झोजिला टनेल बांधली आहे, त्याच्या बाजूला झेडमोरचं आता पुढच्या आठवड्यात प्रधानमंत्री उद्घाटन करणार आहे कारगिलच्या खाली। तर तिथे आम्ही 12,000 कोटी रुपये एस्टिमेट कॉस्ट होती आणि ती कॉस्ट आम्ही 5,200 कोटीत बांधली, म्हणजे एवढे पैसे वाचवले वर्षभर टेक्नॉलॉजी आणि याच्यावर मेहनत। तर मी त्यांना म्हणलं की एवढे पैसे वाचल्यावर 1 रुपयाचा पोस्ट कार्डही अजूनपर्यंत मला मिळालं नाही की तुम्ही चांगलं काम केलं।
तुम्ही पैसे वाचवले त्याचा काही फायदा नाही, पण उद्या तुम्ही पैसे वाचवून कायदा मोडला तर तुम्ही कारवाईला पात्र आहात. म्हणजे टेंडर फ्लॅशवाले आता म्हणतात आमचे टेंडर वापस घ्या, आमचे सोल्युशन काय दिलं, यांना विडबिल सीझनमध्ये टर्मिनेट करा, नवीन टेंडर काढू, म्हणजे 25 पुन्हा 300-400 कोटी प्रोजेक्ट माहीत, तोटा तेवढा होईल सरकारचा, वेळ जाईल आणि रोड पूर्ण न झाला पण टोल वसूल होणार नाही, म्हणजे 2-3 हजार कोटींनी डुबलं ते चालेल. पण कॉमन सेन्सच्या आधारावर पब्लिक इंटरेस्टचा निर्णय कोणी घेतला आउट ऑफ बॉक्स कारवाई करायची. त्यामुळे मुख्य प्रश्न असा आहे की मी बाळासाहेब ठाकरेंना एकदा भेटलो, काही या मुंबई पुणे हायवे आणि फ्लायओव्हर आणि वरली बांद्रा खूप लोक आडवे पडायचे आणि ते सगळे काम बंद करायचे. त्यावेळी पुण्यामध्ये एक शास्त्रज्ञ होते, जिओलॉजिस्ट, त्यांनी बरेच पुस्तकं लिहिले. त्यांनी लिहिलं की या सह्याद्रीच्या याच्यामध्ये 150 वर्षापूर्वी काळ्या रंगाच्या आणि पिवळी चोच असलेली कोणत्या धारा त्या या ठिकाणी फिरतात आणि त्याच्यामुळे जर रोड तयार झाला एक्सप्रेस हायवे तर हॉर्नचा आवाज होईल, गाड्यांचा आवाज होईल आणि त्यांचं जीवन असह्य होईल आणि म्हणून एन्व्हायरमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू हा रोड बनवता कामा नये. त्यांनी 2 वर्ष आम्हाला चालवलं आणि त्या गारांच्या पोटी रोड करता करता अडचण झाली. वरळी बांद्रा बांधत असताना मोठ्या एनजीओनी आणि इंग्लिश पत्रकारांनी मोठ्या प्रमाणावर लिहिलं की हा जर ब्रिज बांधला तर आंबेडकरांचं स्मारक उद्ध्वस्त होईल, सावरकरांचं स्मारक उद्ध्वस्त होईल, मच्छीमारांचा धंदा बंद होईल. आता मच्छीच नाही तिथे. मी जेव्हा आरसी सिन्हा आमचे होते त्यांना म्हटलं कैसे करेंगे. मग त्यावेळी काही चांगली लोक होती, नाना चुडासमा, बकुळ पटेल आणि कुमार केतकर, या तिघांची मी एक पब्लिक हिअरिंग कमिटी अपॉइंट केली आणि आता हा जो अटल ब्रिज आहे हा त्यावेळी माझ्या काळात मंजूर केला होता. त्याच्यात एन्व्हायरमेंटवाल्यांनी खूप त्रास दिला होता आणि या तिघांच्या कमिटी समोर एक पब्लिक हिअरिंग ठेवली आणि सगळं हिअरिंग झालं, सगळं झालं. त्यांनी सांगितलं क्लिअर, तरी विरोधातच लागते आणि कोर्टात जायचे पुन्हा. मग शेवटी मी सगळ्या इंग्लिश पत्रकारांना गेटवे ऑफ इंडियामधून एका बोटीत बसवलं आणि त्यांना वरळी बांद्राच्या त्या याच्यात आणलं मध्यात पुलाच्या खाली. तर तिथे सगळं ड्रेनेजच होतं. सगळे नाक धरायला लागले, यहाँ से जल्दी चलो, बोला नहीं चलना, यही रुकना, अब नहीं जाए. मतलब नीचे देखो, मतलब गटार में कभी मछली होती क्या? बिल्कुल नहीं, दिख नहीं रही. तुम लिखती कुछ है कौन? अब तुम पहले बताओ तुम ये लिखोगे क्या? जब तक नहीं बोलते तो यही रुकेगी, मतलब यही मासलो. मला एक मासोळी नव्हती, कारण गटारात तिथे सगळं मुंबईचं ड्रेनेज तिथून सोडलं होतं. ते ड्रेनेज बंद करा याच्यावर कोणी मागणी नाही, पण पूल नका करा. हे जे प्रत्यक्ष रूपामध्ये काम करत असताना एक महत्वाची गोष्ट जी आहे ती एक आहे की पहिली गोष्ट पब्लिक इंटरेस्ट, प्रायव्हेट इंटरेस्ट अँड इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट. आणि महात्मा गांधींनी हे सांगून ठेवलं आहे की ज्यावेळी तुम्हाला कोणताही निर्णय करायचा असेल तर तो निर्णय जर तुम्हाला गरीब माणसाच्या हिताकरता असेल तर तो कायदा तोडायचा असेल तर जरूर तोडला पाहिजे, त्यात चिंता करण्याचं कारण नाही. पण तुम्ही भ्रष्ट विचारांनी किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला मदत करण्याकरता तर कायदा तोडत असाल ती चुकीचं आहे. त्यामुळे जनतेच्या हिताकरता कायदा तोडल्यावर मी त्याला चांगल्या भाषेत मानलो, डोंट ब्रेक द लॉ, बेंड द लॉ अप टू द लास्ट लिमिट ऑफ द ब्रेकिंग पॉइंट. पण प्रशासन जे आहे, तुम्ही असे नाही आहात कोणी, पण मला एक उत्तम अनुभव आला. मी पीडब्ल्यूडी मिनिस्टर असताना महाराष्ट्रात मी रेस्ट हाऊसमध्ये पडदे धुतले पाहिजे, चांगले असले पाहिजेत, लँडस्केपिंग झालं पाहिजे, फुलांची झाडं लागली पाहिजे, गरम पाणी व्यवस्थित वगैरे सगळे काळजी घेऊन हे रेस्ट हाऊस आदर्श बनले पाहिजे म्हणून सांगितलं. मुंबई गोवा त्या काळात पुष्कळ अडचणी होत्या, म्हणून आमचे दोन्ही सेक्रेटरी तांबेसाहेब, देशपांडे साहेब आणि मी मिळून पहाटे 5:30च्या फ्लाईटने गोव्याला आलो आणि गाडीत बसून आम्ही आपल्या महाराष्ट्र गोव्याच्या बॉर्डरवर हे पहिलं गाव आहे
नाव विसरलो मी तिथे. तर तिथे आम्ही तिथून आमचं सुरू होतं. तर आम्ही विमान, मला सकाळी काही माझं शौचालय बरोबर झाली नाही साफ. तर मी आता म्हटलं की काय करू, तेवढ्याच विमानात जाऊ की नाही जाऊ. म्हटलं जाऊ आता, पोहोचू. असं राजापूर नाही, ते गाव जे जिथे सावंतवाडी, तर सावंतवाडीला पोहोचूच आपण म्हणून मी जरा एअरपोर्टवर आपलं थांबू. तेवढ्यात मला अस्वस्थ होतो की मी केव्हा जातो आणि केव्हा पोहोचतो. आता मला सांगायची सोय नव्हती. तर माझं सगळं लक्ष होतं की केव्हा मी जातो रेस्टॉरंटमध्ये शौचालयाला. तेवढ्यात सलामी देणारे उभे राहिले. आता ती सलामी मी पोटाला धरून सलामी घेतली आणि आतमध्ये टॉयलेटमध्ये घुसलो. धावत गेलो, घुसलो आणि बसलो. आणि चमत्कार असा घडला की मी चिपकलो. कारण त्या प्लास्टिकच्या शीटवर आदल्याच दिवशी ऑइल पेंट लावला होता. हे आहे प्रशासन. आणि मी जेव्हा उठून उभा राहिलो तर मी माझे त्यांनी केस निचोडले. मी हे याकरता सांगतो की सरकार कसे काम करतं. आणि पहिले तर मी 5 मिनिटं बाहेरच थांबलो, कारण मी जर बाहेर आलो असतो तर झापड लावली असती. तिकडे इतका मला वेदना झाली. शांत राहिलो बाहेर. बाहेर आल्यावर अनायसेत आमचा दौरा असला, दोन्ही सेक्रेटरी. मी म्हटलं साहेब काय सांगा, कोण आहो म्हटलं. अहो त्या संडासच्या प्लास्टिकच्या शीटला ऑइल पेंट लावलं. त्यांना लक्षात आलं प्रकार काय. थांबा. तेव्हा ते PWD सेक्रेटरी पाटील साहेब होते, ते चीफ इंजिनियर कोकणाचे. पाटील हो पाटील साहेब. अरे काय पाटील साहेब, तुम्ही इंजिनियर आहात का डुप्लिकेट डिग्री आली. काय झालं साहेब. म्हणजे या प्लास्टिकच्या याच्यावर तुम्ही हे ऑइल पेंट लावलं. थांबा म्हणा, एसीला बोलवतो. एसी म्हणाला एक्झिक्युटिव्हला बोलवतो, कारण सगळेच होते. आणि शेवटी जो डेप्युटी इंजिनियर आला त्याला म्हटलं तुम्ही किती शिकले आहो. म्हटलं साहेब नुकतंच मी IIT पास झालो. झक मारले. म्हटलं तुम्ही IIT. त्याला लक्षात नाही आलं. म्हणलं तुम्ही याच्यावर ऑइल पेंट लावला. साहेब चूक झाली. म्हटलं असं का लावला. तर मग मला लक्षात आलं की वरतून खालपर्यंत एक आदेश आला. गडकरी साहेब फार कडक आहे, सगळीकडे ऑइल पेंट. पडदे धुवा, चादरी नवीन करा, लँडस्केपिंग करा. त्यामुळे जो आदेश आला तसे लावले म्हणे. असे काम करणाऱ्यांची काही कमी नाही आहे. आणि त्याच्यामुळे मी जेव्हा NCCत होतो तेव्हा आम्हाला एकाने सांगितलं आमच्या याच्या शाळेत की तुम्हाला नाव घेतल्यावर जायचं, ते विचारतील व्हॉट्स युअर नेम, पहिले सॅल्यूट मारायचा. साहेबांनी सांगितलं तसं. आणि मग तो विचारेल व्हॉट्स युअर नेम, कडक सांगा माय नेम इज सो अँड सो. खरंच एक जण गेला तो म्हणा माय नेम इज सो अँड सो. बाळासाहेब ठाकरेंना मी एकदा ही सगळी गंमत सांगितल्यावर तेव्हा एक थांब. त्यांनी मला एक ॲक्रेलिकच्या शीटवर एक लिहिलेलं वाक्य लिहिलेलं एक हे दिली. त्याच्यावर लिहिलं आय लाईक पीपल हू कॅन गेट द थिंग्स डन. आणि म्हणून पहिली गोष्ट प्रशासनामध्ये पॉझिटिव्ह वृत्ती, ट्रान्सपरन्सी आणि फास्टॅग डिसिजन मेकिंग प्रोसेस ही असली पाहिजे. आपली माफी मागून सांगतो, माझ्यावर नाराज नका होऊ, पण तुमच्या अनेक प्रशासकीय अधिकारी एवढे थोर आहेत की त्यांचं बायकोपेक्षाही फाईलवरचं प्रेम अतिशय मोठं आहे. जो आला तो फाईल टाकूनच ठेवतो. म्हणजे निर्णय का घ्यायचा आहे तो घे ना बाबा, तुला रिजेक्ट करायचे रिजेक्ट करा, पण ठेवून देतात. जोपर्यंत MLA येत नाही, MD येत नाही, मंत्री विचारत नाही, तो काढतच नाही पाहिजे. आणि म्हणून पहिली गोष्ट अशी की फास्ट ट्रॅक डिसिजन मेकिंग प्रोसेस, पब्लिक इंटरेस्ट करता कमिटमेंट, ट्रान्सपरन्सी आणि टीमवर्क. तुम्ही आता पुस्तकं लिहिली. आता मला तुम्हाला पुढचं पुस्तक जरी मी कोतवाल साहेबांना विनंती करतो, तुम्ही एक बघा, प्रत्येकाची एक स्पेशालिटी आहे. नेत्याची पण आहे, अधिकाऱ्याची पण आहे, नागरिकाची पण. शेप पासून तर कटिंग करणाऱ्यापर्यंतची स्पेशालिटी आहे. हे जसं स्किल डेव्हलपमेंट आहे तसं पब्लिक लाईफ मधली पण एक कौशल्य आहे. आणि जसं आपण लाईफमध्ये म्हणतो की जीवन मूल्य,
जीवन मूल्य शोधून त्याच्यावर केवळ जीवन मूल्याचंच पुस्तक लिहिलं पाहिजे की ज्याच्यातून लोक सुधरू शकतात. नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम, अप टू इन्फिनिटी. या प्रत्येक कार्यकर्त्याचं तुम्ही, या अधिकाऱ्याचं तुम्ही दिलं, त्याची गुणवत्ता काय याचा अभ्यास करा, मग पुस्तक लिहा. याचं कारण काय की ती जर लोकांसमोर आली तर खऱ्या अर्थाने त्याचा फायदा होईल. आणि म्हणून असे अनेक अधिकारी आहेत की जे त्यांची भाषा नाही, जात नाही, पंथ नाही, धर्म नाही, तिथे गेलेत आणि तिथून त्यांनी परवा आम्ही कॅबिनेटमध्ये बोलतो, मला प्रधानमंत्र्यांनी विचारलं की ते महाराष्ट्रात कुठे अधिकारी होते, त्यांनी काहीतरी, ते मला नंतर लक्षात आलं अहमदनगरमध्ये ते अस्थाना नावाचे कलेक्टर, त्यांनी काहीतरी अस्थाना पॅटर्न तयार झाला होता. अशा अनेक लोकांनी छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. लकीला. आता ते प्रत्येकाच्या याच्या मनात पहिली गोष्ट काही करायची ती इच्छा पाहिजे. आमच्याकडे एक सेक्रेटरी होते, नाव नाही सांगत तुम्हाला. म्हटलं साहेब, युअर केस इज द फिट केस फॉर द कॅबिनेट सेक्रेटरी. मला फार आनंद झाला. म्हणे फार सर कसं काय? अरे तुम्ही काही निर्णयच घेत नाही. म्हटलं म्हणजे तुम्ही चांगले नाही आणि वाईटही नाही, निर्णयच नाही घेत. त्यामुळे ज्याचे निर्णय घेतो ही इज द फिट मॅन फॉर प्रमोशन. इफ द मिस्टेक्स आर बोनाफाईड, फॉरगिव्ह देम. इफ द मिस्टेक्स आर मॅलाफाईड, मग त्यांना तुम्ही कारवाई करा. शेवटी तुम्हाला तुमचं टार्गेट ठरलं की पब्लिक इंटरेस्टमध्ये काम करायचं असेल तर तुमचं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी प्रशासनामध्ये नाही आहे, फायनान्शियल ऑडिट आहे, पण परफॉर्मन्स ऑडिट नाही. आणि त्यामुळे ते नियम जे आहेत त्याचं मी आउट ऑफ बॉक्स बऱ्याच गोष्टी करत असतो. त्यामुळे मला मग अधिकाऱ्यांना सांगताना, मी नागपूर शहरात आमच्याकडलं टॉयलेटचं पाणी विकलं, ते महाराष्ट्र सरकारला MSCBला कोराडी खापरखेडा प्रोजेक्टला दिलं, तर आम्हाला 300 कोटी मिळतात. आता ते पाणी शुद्ध करत असताना ते जे पार्टिकल निघाले घाणीचे ते हजारो टन आहेत. आता मी उचापतखोर असल्यामुळे मी ते सॅम्पल आणलं, ते विमानातून आणलं, ते फरीदाबादला इंडियन ऑइल लॅबॉरेटरीला दिलं, त्याच्यात कल्चर ॲड तयार केलं. तर मी शेतकऱ्यांकडे काम करतो, तर त्याच्यातून ऑर्गॅनिक कल्चर ॲड केल्यावर ते ऑर्गॅनिक खत तयार झालं. आता तिथे आम्ही प्रोजेक्ट टाकला की सॅग्रिगेट करून कचऱ्यापासून आता CNG तयार 28 टन होता. तर ते सगळं कुठल्याच प्रोसेसमध्ये लिहिलं नाही. आणि ज्यावेळी ते मी केल्यावर मी कमिशनरला असं म्हटलं की हे खत आपल्याला ऑर्गॅनिक कल्चर लावून हे आपल्याला शेतकऱ्यांना द्यायचं आहे. साहेब म्हणजे ते महाराष्ट्र सरकारच्या पॉलिसीत लिहिलं आहे की खत फुकटच वाटलं पाहिजे. म्हटलं फुकट वाटलं पाहिजे लिहिलं आहे, पण कोणी शेतकरी एकही जण न्यायला तयार नाही, कारण त्याची NPK व्हॅल्यू नाही. मग ते जर कल्चर ॲड केलं, ते प्रोसेस केलं, ते बॅगमध्ये ठेवलं तर खर्च लागेल. भारत सरकारची अनुमती नाही, हे कोणी नेत नाही. मी म्हटलं तुम्ही याच्यातून मार्ग काढा. तुमचं पडला तसंच पडला, हे जर शेतकऱ्यांकडे गेलं त्याचा फायदा होईल. त्यामुळे मग त्यांनी आता मार्ग काढला. अशा अनेक गोष्टी आहेत की पब्लिक इंटरेस्टमध्ये तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये हाऊ टू गेट इट सॉल्व हे केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये प्रशासनामध्ये सगळ्यात मला बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणाले, कारण म्हणे हा अंडर सेक्रेटरी कोण आहे, हाच करतो म्हणे सगळं राज्य. बाळासाहेब ठाकरे मानतो. म्हटलं काय झालं, म्हटलं प्रत्येक ऑर्डरवर म्हणे अंडर सेक्रेटरी हा चीफ सेक्रेटरीपेक्षा मोठा का. मी म्हणलं बाळासाहेब हा प्रशासनातला सगळ्यात महत्वाचा नंदी आहे. हा जोपर्यंत मान डोलवत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री काम नाही करत मला. तुम्ही होते ना ऍडिशनल कलेक्टर, तुमची भूमिका सगळ्यात महत्वाची. कारण पहिला माणूस डेस्क ऑफिसरवर जो अंडर सेक्रेटरी रिमार्क लिहिल 99% वरपर्यंत सगळे सही अप्रूव्ह होतात. आणि त्यांनी खुटी मारली फाईल उलटी झाली म्हणून ओव्हरऑल नाही करत. त्यामुळे लोकाभिमुख, ट्रान्सपरंट, फास्ट ट्रॅक डिसिजन मेकिंग प्रोसेस आणि पब्लिक इंटरेस्ट याचा विचार करून जी आउट ऑफ बॉक्स हा शब्द गैरकायदेशीर नाही आहे, कायदा तोडणारा नाही आहे,
कायदा बेंड करणारा, कायदा तोडावा असं मी कधी म्हणणार नाही. ब्रेक द लॉ अप टू द लास्ट लिमिट ऑफ द ब्रेकिंग पॉइंट अँड ट्राय टू हेल्प टू द पीपल. आणि म्हणून ज्या लोकांनी आपल्या प्रशासकीय जीवनामध्ये त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी उत्तम काम केलेलं आहे, ते केवळ अधिकारी उत्तम आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांचं उत्तम काम करण्यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वातली कोणती गुणवत्ता महत्वाची आहे. आणि अशा सगळ्या अधिकाऱ्यांची एकंदर गुणवत्ता. आता पहिल्यांदाच आहे की राजकारणामध्ये तुम्ही आलेल्या, मला अटल बिहारी वाजपेयी एकदा म्हणाल, मी जेव्हा प्रवासात होतो, खूप शिकायला मिळतं प्रत्येक माणसाकडनं. आणि यातलं एक तत्व मी ठेवला लक्षात, की मी ज्या लोकांना खूप मोठं समजत होतो त्यांच्या जवळून गेल्यानंतर अनुभवातून माझ्या लक्षात आलं की मी त्यांना जेवढे मोठे समजतो तेवढे ते मोठे नाही, ते खूप लहान. आणि ज्यांना दुरून मी खूप लहान समजत होतो त्यांच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून लक्षात आलं की ती खूप मोठी आहे. त्यामुळे गुणवत्तेचं पेटंट कोणी रजिस्टर केलेलं नाही. यू नीड टू आयडेंटिफाय. तुम्हाला ते समजून घेतलं आलं तर त्यातलं पहिली गोष्ट म्हणजे तुमचा अहंकार. मंत्री, आमदार, खासदार आणि मग IAS ऑफिसरचाही एक अभिनिवेश आहे, प्रत्येकाचा आहे. पहिली गोष्ट, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो त्यांच्याकडे आंदोलन व्हायचं. देवेंद्रजीचे वडील होते, गंगाधर फडणवीस, ते MLC होते आणि आम्ही ते इम्प्रेस बर्धन साहेब होते, आम्ही ते आंदोलन करायचो. त्यावेळी एक सुरेंद्र कुमार सेठ म्हणून होता, आता जे सेठ DG होते महाराष्ट्रात, त्यांचे वडील. आणि ते एवढे, त्यांचं मी पाहिलं, आम्ही त्यावेळी आमची काही किंमत नव्हती. मी स्टुडंट लीडर होतो, आमची अवकात नव्हती, हैसियत नव्हती, प्रतिष्ठा नव्हती. आम्ही त्यांना भेटायला जायचो आणि भेटल्यानंतर, पोलीस कमिशनरशी भेटल्यानंतर ते उठून उभे राहायचे आणि आम्हाला बाहेरच्या दरवाजापर्यंत सोडत यायचे. म्हणजे आपल्याकडे आलेल्या माणसाबद्दल सौजन्य ठेवून कसं वागायचं. अडवाणीजी आता थकलेत, पण त्यांच्या घरी कोणीही असो, ते त्या भेटलेल्या प्रत्येक माणसाला सोडायला घराच्या बाहेरपर्यंत. सौजन्य, सुसंस्कृतपणा, सहिष्णुता आणि चांगलं वागणं म्हणजे अहंकार आणि आत्मविश्वास या दोन शब्दात अंतर. रिस्पेक्ट शुड नॉट बी डिमांडेड, इट शुड बी कमांडेड. इफ यू डिझर्व फॉर इट, यू विल गेट इट. पण तुमची नम्रता, शालीनता, सहजता, सरळता, सहृदयता ही देखील महत्वाची आहे. काही लोक बोलतच नाही. मी एकाला म्हटलं, तुमचं साहेब असं आहे, नाव नाही सांगत, माझी सवय वाईट आहे खरं म्हणजे, असं बोलायला नाही पाहिजे. तुम्ही म्हणलं तुमच्या पुणे ऑफिसमध्ये आल्यावर कसं वाटतं म्हणलं साहेब. काय झालं म्हणलं, ते श्रीमंत माणसाच्या घरात गेल्यावर कुत्रे बाहेर घेऊन सोडले असतात, पुणे आले वाक पण नाव तसं म्हणलं, तुमच्याकडे आलं की तुम्ही एकदम अंगावरच धावता म्हणलं. ऐकून तर घ्या, काय तर समजून तर घ्या. होत असेल तर करा, नसेल होत तर तुम्ही सांगा. नाही म्हणजे साहेब सुधारणा करा. येणाऱ्या माणसाशी आपला व्यवहार कसा आहे, प्रश्न सोडण्याची पद्धती कशी आहे, टीमवर्क कसं बनणार. म्हणजे आम्ही सांगतो, A माणसाने A² काम केलं, B नावाने B² काम केलं तर त्याचं काम झालं A+B, A² B², जास्त आहे. पण जेव्हा एकत्र आले A+B ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर, तर A² + B² + 2AB हे कलेक्टिव्ह टीम स्पिरिट आहे. मला आठवतं अनेक लोक अशी आहेत, मोठे मोठे अधिकारी, की जे छोट्या अधिकाऱ्याशी पण सन्मानाने बोलतात. केवळ समाजात जातीवाद नाही आहे. हा कोणत्या बॅचचा आहे, हा 93 आहे का, 98 आहे का, 87 आहे, हाही जातीवाद आहे. मग समाजातला जातीवाद दूर जात, त्याच्यातलाही का नाही झाला पाहिजे. शेवटी आपल्या सबऑर्डिनेटशी तो जरी लहान पदावर असेल तरी चांगलं वागणं, कठोर निर्णय घ्या तुम्ही. आणि म्हणून तुम्ही जे अधिकारी चांगलं काम करतात त्यांच्या व्यक्तिमत्वाचं अनालिसिस करा. आणि जसं जीवन मूल्याचं पुस्तक काढलं पाहिजे तसं सक्सेसफुल प्रशासकीय अधिकाऱ्याच्या गुणवत्तेच्या कोणत्या 1, 2, 3, 4, 5, 200, 400, 500 जेवढ्या असतील तेवढ्या सगळ्या गोळा करून जर काढल्या तर मग यातून जे आता असं होतं की जसं मी मगाशी म्हटलं की त्या लोकांपासून मी नेहमी म्हणतो की मी सिनेमा नेहमी थर्ड क्लास मधून पाहायचो
आणि नाटक नेहमी गॅलरीतून पाहिजे. त्यामुळे थर्ड क्लासमधून आलेलो आहोत. त्यामुळे एकदा आम्ही तिकीट घ्यायला गेलो होतो, 85 पैशाचं थर्ड क्लासचं तिकीट होतं. मी ते शशी कपूर अभित करायला सांगितलं होतं, आदमीवर इन्सान पिक्चर लागला होता. आमचा एक दोस्त मोठा हुशार होता. पहिल्या दिवशी पिक्चर पाहायला गेलो, ते श्याम टॉकीज होतं नागपुरात. तर या दरवाजापासून त्या दरवाजापर्यंत आमचे पाय जमिनीवर नाही लागले, पूर्ण धक्काबुक्की करत वरच्यावर खिचत तसे आतमध्ये गेले. त्यामुळे ग्रासरूटला ग्राउंड लेवलवरच्या डिफिकल्टीज याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. मला मोदीजींनी एक चांगली गोष्ट सांगितली की तुमच्याकडे जे कॉमन माणसं असतात, आमदार नाही, मंत्री नाही, पदाधिकारी नाही, काही निवेदन आणून देतात. तुम्ही त्या निवेदनाचा अभ्यास करता का? खासदारांनी आणलेलं निवेदन सिरियसली असे आलेले मध्ये बघतो ठेवून, त्याच्यात इतके चांगले चांगले सजेशन्स असतात आणि प्रशासनामधल्या एवढ्या अनेक गोष्टीची माहिती मिळते, पण त्याची कोणी सिरियसली घेत नाही. जर संवेदनशील प्रशासन असलं पाहिजे, लोकाभिमुख असलं पाहिजे, तर ग्रासरूट आणि ग्राउंड लेवलवरचे प्रश्न जेव्हा समजतील तेव्हाच तुम्ही उपाय शोधू शकणार आहात. आणि त्यामुळे खरोखरी चांगली गोष्ट आहे की अशा रीतीने उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं जर आपण व्यक्तित्व या लेखनाच्या माध्यमातून लोकांच्या समोर आणलं, तर त्यांच्या वाचनामधून त्या माणसापासून नवीन येणाऱ्या लोकांना पण काही प्रेरणा मिळेल. आणि ती जी प्रेरणा मिळेल त्यातून नक्की गुणात्मक परिवर्तन होईल. कारण ही गोष्ट खरी आहे की कौशल्य विकास याचा संबंध केवळ काही विशिष्ट स्किलशी नाही. प्रशासन चालवणंही कौशल्य आहे. व्यक्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व याचाही संबंध कौशल्याशी आहे, गुणवत्तेशी आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उपजत नाही आहेत. काही लोक भाग्यवान आहे की ज्यांना आईवडिलांच्या पासून मिळतात, पण काही लोक प्रोसेसमधून तयार होऊन ते आत्मसात करतात आणि मग ते मोठे होतात. या दोन्ही व्यक्ती निर्माणाच्या प्रोसेसमध्ये आपण जर या अधिकारी, मी आता यातल्या अनेक लोकांना ओळखतो की यांनी आपापल्या जीवनामध्ये अनेक कठीण समस्यांचा सामना करत आपलं जीवन घडवलं आहे. अनेक वेळा यश मिळतं, अपयश मिळतं, कधी सन्मान मिळतो, कधी अपमान होतो, कधी आशा निर्माण होते, कधी निराशा येते, कधी चांगलं वाटतं, कधी वाईट वाटतं, पण ते चालत राहतात. आणि चालत असताना त्यांची कमिटमेंट, कन्सिस्टन्सी आणि काम करणारं जे फोकस उद्दिष्ट आहे याच्या आधारावर ते यशस्वी होऊन दाखवतात. आणि अशा लोकांची संख्या जेव्हा वाढेल तेव्हा समाजामध्ये आणि देशामध्ये गुणात्मक परिवर्तन होईल. त्यामुळे मला विश्वास आहे की तुम्ही या सगळ्यांचं जे उत्तम गुणांच्याबद्दलची जी माहिती मला असं आउट ऑफ बॉक्स पुस्तक प्रकाशित केलं आहे, हे नक्कीच भविष्यात येणाऱ्या प्रशासनिक आणि विद्यार्थ्यांना चांगली प्रेरणा देईल. ज्यांनी हे चांगलं काम केलेलं आहे त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि विशेषतः असं चांगलं काम तुमच्या हातून होत राहील आणि तुम्हाला उत्तम यश मिळेल अशा शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.